केंद्र सरकारने एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक निर्णय घेतला आहे। भारतातून होणाऱ्या साखर निर्यातीवर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। हा निर्णय येताच संपूर्ण देशातील ऊस उत्पादक शेतकरी आता आक्रमक झाले आहेत। अनेक ठिकाणी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली असून शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे। शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की या निर्णयामुळे ऊसाच्या दरावर आणि त्यांच्या उत्पन्नावर मोठी गदा येणार आहे। एकीकडे शेतकरी नाराज असताना केंद्र सरकारने हा टोकाचा निर्णय का घेतला, यामागे सरकारचे काय गणित आहे, या बंदीमुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांना काय फायदा होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे यामुळे नक्की किती नुकसान होणार आहे। आज आपण या सर्व प्रश्नांवर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की केंद्र सरकारला अचानक साखर निर्यातीवर बंदी का घालावी लागली। सरकारने घेतलेल्या या निर्णयामागे प्रामुख्याने 3 ते 4 कारणं असू शकतात। गेल्या काही महिन्यात देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमती हळूहळू वाढू लागल्या आहेत। साखरेचा थेट संबंध सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराशी असतो। जर देशातून मोठ्या प्रमाणावर साखर बाहेरच्या देशात निर्यात झाली तर भारतात साखरेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि सणासुदीच्या काळात साखरेचे भाव गगनाला भिडू शकतात। महागाईवर नियंत्रण ठेवणे हे सरकार समोरील आता सर्वात मोठे आव्हान असल्याने देशात पुरेशी साखर उपलब्ध राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असे बोलले जाते। दुसरं कारण असं की गेल्या वर्षी आणि यंदाही देशातील प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये जसे की महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशचा काही भाग याला पावसाने दगा दिला। सुपर एल निनोच्या प्रभावामुळे काही भागात भीषण दुष्काळ तर काही भागात कमी पाऊस पडला आहे। यामुळे ऊसाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। देशात ऊसाचे उत्पादन कमी झाले तर साखरेचे उत्पादनही घटणार हे गृहीत धरून सरकारने आधीच खबरदारीचा उपाय म्हणून निर्यातीला ब्रेक लावला आहे। तिसरं असं की केंद्र सरकारचे एक मोठे उद्दिष्ट आहे ते म्हणजे पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करणे। ऊसाच्या रसापासून आणि मळीपासून इथेनॉल तयार केले जाते। भारताला इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर इथेनॉलची गरज आहे। साखरेची निर्यात थांबवून तो ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळवणे हा देखील सरकारचा एक छुपा अजेंडा आहे। आणि चौथं कारण असं आहे की भारतात अन्नधान्याची किंवा साखरेची महागाई वाढली की त्याचा थेट फटका सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत बसू शकतो। सर्वसामान्य जनतेमध्ये साखरेच्या वाढत्या भावांमुळे रोष निर्माण होऊ नये ही राजकीय भीती देखील या धोरणामागे एक मुख्य कारण मानली जात आहे। सरकारचा फायदा बघत असताना ज्या शेतकऱ्याने अहोरात्र कष्ट करून घाम गाळून ऊस पिकवला त्याच्या पदरात काय पडेल, हा निर्णय जाहीर होताच शेतकरी का रडकुंडीला आला आहे आणि शेतकरी संघटना रस्त्यावर का उतरत आहेत हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जेव्हा साखर निर्यात खुली असते तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला चांगले भाव मिळतात। भारतीय साखरेला परदेशात मोठी मागणी असते। कारखान्यांना निर्यातीतून चांगला नफा मिळतो आणि त्याच नफ्यातील हिस्सा FRP याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोनस किंवा जादा दर म्हणून मिळतो। आता निर्यात बंद झाल्यामुळे कारखान्यांना साखर देशांतर्गत बाजारातच स्वस्त दरात विकावी लागेल। कारखान्यांचा नफा घटला की ते शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देऊ शकणार नाहीत। दुसरं नुकसान शेतकऱ्यांना होणार आहे ते म्हणजे भारतातील अनेक साखर कारखाने आधीच कर्जाच्या विळख्यात आहेत। साखरेची विक्री वेळेत झाली नाही तर कारखान्यांचे गोडाऊन साखरेने भरून राहतील। साखर पडून राहिल्यामुळे कारखान्यांचे खेळते भांडवल अडकेल। परिणामी कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसाचे पेमेंट वेळेवर करू शकणार नाहीत। आधीच शेतकरी ऊसाच्या पैशांसाठी महिनोन्महिने वाट पाहत असतो। आता ही थकबाकी आणखीन वाढण्याची भीती आहे। शेतकऱ्यांसाठी तिसरं नुकसान म्हणजे गेल्या 2 वर्षात खतं, बियाणं, कीटकनाशक, मजुरी आणि ट्रॅक्टरचे भाडे हे वाढले आहे, प्रचंड वाढले आहे। ऊसाचा उत्पादन खर्च गगनाला भिडला आहे। अशा परिस्थितीत ऊसाला वाढीव भाव मिळवणे अपेक्षित असताना सरकारने निर्यातीवर बंदी घालून साखरेचे भाव दाबून ठेवले आहेत। यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही मिळणे आता कठीण होईल। शिवाय जेव्हा भारत वारंवार आपले निर्यात धोरण बदलतो तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची विश्वासू पुरवठादार म्हणजेच रिलायबल सप्लायर म्हणून असलेली पत खराब होते। ब्राझील आणि थायलंड सारखे देश याचा फायदा घेतात आणि जागतिक बाजारपेठेवर कब्जा करतात। याचा दीर्घकालीन फटका आपल्या देशातील ऊस शेतीला बसतो। केंद्र सरकारच्या या निर्णयावर शेतकरी नेत्यांच्या प्रतिक्रिया आता समोर आल्या आहेत।
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले की सरकारचे हे धोरण अत्यंत गोंधळात टाकणारे आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये सरकारने साखर निर्यातीला परवानगी दिली आणि अवघ्या 3च महिन्यात म्हणजे मे 2026 मध्ये थेट निर्यात बंदी लागू केली. 3 महिन्यात असे काय घडले की सरकारला पूर्णपणे उलट निर्णय घ्यावा लागला, असा सवाल शेट्टींनी उपस्थित केला. दुसरीकडे किसान सभेचे सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी सांगितले की सध्या जागतिक पातळीवर अनेक देश साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीकडे वळले आहेत. अशा वेळी जागतिक बाजारात भारतीय साखरेला मोठी मागणी होती आणि चांगला भाव मिळवण्याची संधी होती. या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन महाराष्ट्रातील साखर उद्योगाला ऊर्जितावस्था आणण्याऐवजी सरकारने शेतकऱ्यांच्या पायात बेड्या ठोकल्या आहेत. तर शरद पवारांनी या निर्णयाला आर्थिकदृष्ट्या विनाशकारी म्हटले आहे. निर्यात बंदीमुळे साखर कारखान्यांचे उत्पन्न रखडेल आणि त्याचा थेट फटका हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसेल. त्यामुळे या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. या संपूर्ण विषयावरून एक गोष्ट स्पष्ट होते, सरकारने ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असला तरी त्याचा थेट फटका हा बळीराजाला बसणार आहे. मग यावर सुवर्णमध्ये काय असू शकतो यावर सध्या वेगळी चर्चा सुरू आहे. जर सरकारने साखरेचे भाव वाढू नयेत म्हणून निर्यात बंदी घातली असेल तर सरकारने साखर कारखान्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे, जेणेकरून ते शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर देऊ शकतील. दुसरी गोष्ट म्हणजे इथेनॉल निर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती आणि ऊसाचा किमान खरेदी दर म्हणजेच FRP यामध्ये सरकारने तात्काळ वाढ करावी, जेणेकरून साखरेचे भाव कमी झाले तरी शेतकऱ्यांचे नुकसान मात्र होणार नाही. केवळ ग्राहकांच्या हिताचा विचार न करता शेतकरी जगला तरच देश जगणार आहे, हे धोरण केंद्र सरकारने ठेवणे गरजेचे आहे.